अण्णाभाऊ साठे, शब्दांचा योद्धा. अंधारातून जन्मलेला आवाज आणि त्या आवाजाने उजळून निघालेली माणुसकीची लढाई. ही कथा आहे लोकशाहीर, साहित्यिक, समाजक्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांची. 1920 साली महाराष्ट्रातील वाटेगाव या लहानशा गावात एका अतिशय गरीब कुटुंबात अण्णाभाऊंचा जन्म झाला. बालपण दारिद्र्याच्या सावलीत गेलं. शाळा, पुस्तके, सोयी काहीच नव्हतं. पण जे नव्हतं त्याहून मोठं काहीतरी त्यांच्याकडे होतं. अन्यायाविरुद्ध पेटलेली आग. उदरनिर्वाहासाठी ते मुंबईत आले. कामगार, हमाल, मजूर म्हणून काम करताना त्यांनी जवळून पाहिलं गरिबीचं, शोषणाचं, अपमानाचं वास्तव. हाच अनुभव त्यांच्या लेखणीचा आत्मा बनला. अण्णाभाऊ साठे शिकले नव्हते, पण त्यांची लेखणी विद्यापीठांपेक्षा मोठी होती. त्यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, नाटके लिहिली. फकीरासारखी कादंबरी शोषितांच्या लढ्याचं प्रतीक बनली. त्यांच्या साहित्यात राजे महाराजे नव्हते, तर रस्त्यावरचा माणूस होता. भुकेला मजूर, अन्याय सहन करणारी स्त्री आणि स्वाभिमानासाठी झगडणारा दलित समाज हेच त्यांच्या लेखनाचे नायक होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी अण्णाभाऊंच्या आयुष्याला दिशा दिली. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हे केवळ शब्द नव्हते, तर जगण्याची शपथ होती. लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊंनी पोवाड्यांच्या माध्यमातून जनतेला जागं केलं. त्यांचे शब्द म्हणजे तलवार होती, जी अन्यायावर थेट घाव घालत होती. 1958 साली ते भारत सरकारच्या शिष्टमंडळासोबत रशियाला गेले. तिथे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. मराठी माणसाचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर घुमला. ही केवळ साहित्यिक कामगिरी नव्हती, तर भारतीय श्रमिक संस्कृतीचा विजय होता. अण्णाभाऊ साठे यांचे आयुष्य लहान होते, पण त्यांचा विचार अमर झाला. 1959 साली ते आपल्यातून गेले, पण त्यांनी पेटवलेली मशाल आजही जळत आहे. आजही जेव्हा अन्यायाविरुद्ध आवाज उठतो, जेव्हा शब्द क्रांती करतात, तेव्हा त्या प्रत्येक आवाजामागे अण्णाभाऊ साठेंचीच प्रेरणा असते. ते होते मातीतील माणूस आणि शब्दांचा सिंह.